कोर्सेस सुरू केला आहे. आमचे अधिकारी आले आहे, खाली स्टाफ पण आहे. ते शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये गणेश नाईक साहेब आपण 75,000चा आपला टार्गेट होता महाराष्ट्रामध्ये. 1,03,000 फर्स्ट बॅच आपला फुल झाला, ओव्हरफ्लो झाला. त्याचाही सुद्धा ठेवला. त्यामध्ये ते अपस्किलिंगचा कोर्स आहे. आपण कसे आता साहेब आता हेअर कटिंग सॅलूनची सांगत होते. तो हेअर कटिंग सॅलूनच्या काम काय गैरकाम नाही आहे, पण आपण नाही केलं तर कोणी करणार आहे. ते आता मी जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्याला माहित आहे की हळूहळू देशामध्ये काय चाललंय. हे काम आपण सोडता काय काम छोटं आहे. ते जातीविशेषचे लोक आपल्या हातामध्ये घेतात आणि नंतर काय होतात ते तुम्ही बघायचे असेल तर मालवणी किंवा वर्षामध्ये जाऊन बघा. ती मी आपला सांगतो की कोणीही काम छोटा नाही. आपलं सर्व काम करायचं आहे. आपलं शिक्षण यायचं. माननीय मोदीजी नेहमी सांगायचे की मी जे स्कूलमध्ये शिकत होते तर आपल्या मुलाच्या बरोबर मित्राच्या बरोबर खेळून घरी यायच्या. मला वडील मला सांगायच्या की तुम्ही खेळले कुठले बरोबर केला, पण काही हुनर पण शिका. हुनर काय होता ते हुनर स्किलिंग आहे. आता हळूहळू ते काम करते. पण लीड बँक म्हणजे काय तर अग्रणी बँक म्हणून आम्ही काम करतो. पण आज जिल्ह्यातल्या 41 बँका आणि त्याच्या जवळपास 1300च्या वर शाखा आहेत. यांच्यासोबतचं जे काही नियंत्रण आहे ते आम्ही करत असतो. यांच्याकडच्या ज्या काही तक्रारी असतात त्या आमच्याकडे येत असतात. याचं निराकरण कुठं करत असतं आमच्या स्तरावर नाही झालं तर त्याच्या मिटिंग्स होत असतात कलेक्टर महोदयांच्या अध्यक्षतेखाली दर 3 महिने. तर आपल्या पण अशा काही अडचणी असतील, आपल्याला अशा कुठं काही शासकीय योजनांमध्ये कर्ज मिळवताना काही अडचणी येत असतील तर आपण आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता. या महामंडळाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा तुम्ही फायदा घ्या आणि त्या करत असताना जर का तुम्हाला कुठे अडचण येत असतील तर नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. तर आज या ठिकाणी सर्व संयोजकांनी इथे बोलवलं आणि इथे बोलण्याचे जे आपला कलेक्टर ऑफिस आहे त्याचं जवळ आपलं कार्यालय आहे. तिकडून आपण सध्या हे मंत्री साहेबांनी येऊन सांगितले की सध्या 75 लाख लोकांना पूर्ण महाराष्ट्रभरात आपण कौशल्य जे रोजगार स्वयंरोजगारासाठी आपण विद्यार्थ्यांना काय प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी कोर्सेसची आता सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये एकूण आपल्या 9 ITI मध्ये सगळे शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्सेस चालू आहेत. किती 9 ITI आहेत. तिकडे इलेक्ट्रिशियन, हेअर स्टाईल, ड्रेसिंग असे वेगवेगळे एकूण 67 कोर्सेस आहेत. ज्या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांनी आपला जे काय रेग्युलर एज्युकेशन चालू आहे BA, BCom, BSc त्याबरोबर ते विद्यार्थी ते कोर्सेस जाऊन करू शकते तिकडे ITI मध्ये. ते पण त्यांचा कॉलेजचं जे वेळ आहे ते वेळ नंतर म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी ते कोर्सेसचा वेळ ITI ठरवलेला आहे. असं आपण खाली आपला स्टॉल लावलेला आहे. जे काही विद्यार्थ्यांना कुठला कोर्सेस करायचा आहे, मी कुठल्या ITI ला जाऊ, तिकडे आपल्याला खाली येऊन ते भेटतील तर आपण त्यांना डिटेलमध्ये माहिती देऊ शकतो. धन्यवाद. आणि सृजन संवेदना फाउंडेशन यांनी स्वयंरोजगार देण्यासाठी हा अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्यासारख्यांना त्यांनी स्वतःहून बोलवलं. त्याबद्दल त्यांचं खरंच मी अभिनंदन करतो. महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी विविध योजना आहेत. त्यानंतर प्रशिक्षणासाठीही त्याच्या काही योजना आहेत. आमचे व्यवस्थापकीय संचालक माननीय सुनीलजी वारे साहेब आणि निबंधक इंदिरा अस्वाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही UPSC, MPSC, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधल्या गट अ, गट ब, JEE नीट, न्यायिक सेवा, बँक, पोलीस, सैन्य भरती अशा सर्व प्रशिक्षणासाठी आम्ही प्रशिक्षण खर्च देतो. उदाहरणामध्ये सांगतो की UPSC साठी पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणीची जी फीस आहे ती फीस आम्ही इन्स्टिट्यूटला देतो. दिल्ली सारख्या ठिकाणी जय श्रीराम कोचिंग क्लासेस आहे त्याची जर फीस आताची बघितली तर ती 2.5 लाख रुपये फीस आहे. ती फीस आम्ही त्या इन्स्टिट्यूटला देतो आणि दर महिना विद्यार्थ्यांना 13,000 रुपये विद्यावेतन देतो आणि आनुषंगिक लाभ म्हणजे पुस्तकांसाठी 18,000 रुपये एक रकमी रक्कम देतो. हा सर्व प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिन्याचा आहे. अशीच UPSC सारखेच MPSC, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, IBPS या अशा अनेक योजना आपण राबवत असतो आणि या सर्व योजनांसाठी एक कॉमन एंट्रन्स एक्झाम घेतो. त्या योजनेमध्ये पास झालेल्या मुलांना आम्ही नंतर एक ऑप्शन फॉर्म देतो.
की तुम्हाला कुठे प्रशिक्षण पाहिजे, मुंबई, दिल्ली किंवा मग महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये. आणि मग ते दिल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही सगळी डिटेल्स घेतो आणि त्या प्रशिक्षण जो शुल्क आहे ते प्रशिक्षण शुल्क त्या इन्स्टिट्यूटला देतो आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही विद्यावेतन देऊन आणि अनुषंगिक लाभ देतो. अशा विविध योजना माझ्याकडे आलेल्या आहेत आणि ह्या बारकाईने जर आपण बघितल्या तर या आमच्या स्टॉलवर या सर्व योजनांची माहिती उपलब्ध आहे. त्याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूट, टेक महिंद्रा यांच्यासोबत पण आम्ही MOU केलेला आहे सर. त्यांच्यासाठी ज्या यांच्या टाटांच्या ज्या स्किलच्या आहेत आणि टेक महिंद्रांच्या ज्या पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत या कोर्सेससाठी आम्ही त्यांना मुलं देतो आणि त्या मुलांसोबत आम्ही त्यांना मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी राहण्यासाठी विद्यावेतन देतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं राहण्याचा खर्च हा RT कडून केला जातो आणि ज्या त्या CSR फंडाच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांचा खर्च त्या इन्स्टिट्यूट करतात. अशा विविध योजनांची आपण या सगळ्या ज्यांनी MOU केलेला आहे त्या सर्व आमची एक साईट आहे arti.org.in या संकेतस्थळावर आम्ही सर्व डिटेल्स दिलेली आहे. ती डिटेल्स जर तुम्ही येण्यासाठी शासनाने ही एक सुवर्ण संधी निर्माण केलेली आहे. त्यामुळे आणि रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्यासाठी कौशल्य विकासाचा मार्ग शासनाने हा सर्वांसाठी खुला करून दिला आहे. या मार्गाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याबद्दल संधी. जायवळ करतो, वर्षाचा बाळ होतो वर्षाचं, त्यानंतर जायवळ करतो त्यावेळेला या समाजाचा माणूस तिथे लागतो. पूर्वी अशी एक परंपरा होती की घरामध्ये मंगल कार्य असेल तर आज पत्रिका आपण व्हॉट्सअपने पण पाठवतो. पूर्वी हा नावी समाजाचा माणूस असायचा, हा नावी समाजाचा माणूस जाऊन ते निवेदन द्यायचा. जी पत्रिका होती, लग्नाची पत्रिका होती ती द्यायची. ते म्हणजे काही जुनी मंडळी असतील तर त्यांना ते आठवत असेल. आपल्या समाजामध्ये विषमता कधीच नव्हती. सगळ्या मान्यवरांचं आणि कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांचं, महामंडळांच्या अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाहीर कार्यक्रम असा संपलेला आहे, पण याच्या पुढची माहिती जी आपल्याला आहे, जी पॅम्पलेट्सच्या स्वरूपात आहे, ती आपल्याला स्टॉलवर मिळू शकते. आता महामंडळ